आपल्या सगळ्यांचे आदर्श माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांचे सेलू नगरीमध्ये सहर्ष स्वागत। 2 महिने झाले आमची सेलूकरांची प्रतीक्षा होती। तालुका लहान आहे पण आम्ही सगळे जिद्दीने या ठिकाणी आलेलो आहोत। दादा आपलं या सेलू नगरीमध्ये सहर्ष स्वागत। एक मराठा अतिशय उन्हाची पर्वा न करता दादांनी 2 महिन्यापूर्वी शब्द दिला, मी सेलूला येणार आहे आणि नुसता येणार नाही तर मुक्कामाला येणार आहे आणि तो शब्द आपल्या दादांनी या ठिकाणी पाळलेला आहे। तुकोबाराय म्हणतात, बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पावले। आपला शब्द खरा करणारे आणि आरक्षण सुद्धा सरकारच्या नाकावर टिचून खरे करून दाखवणारे मनोज दादा जरांगे पाटील हे दाखवणारच हा विश्वास मराठ्यांना आहे। म्हणून सगळे तरुण या ठिकाणी आलेले आहेत। सगळ्यांचे या ठिकाणी धन्यवाद। सर्वांना नम्रतेची विनंती की आपल्या दादा उन्हात आहेत, कृपया आपण मैदानावर यावं। सर्वांना नम्रतेची विनंती की मनोज दादा जरांगे पाटील स्वतः उन्हात आहेत, आपण मैदानात यावं। माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांना अशी विनंती करतो की त्यांनी सर्वांना संबोधित करावं।
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय या शेलू आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. शेलू शहरातल्या आणि परिसरातल्या मराठा बांधवांना जो शब्द दिला होता तो आपण तंतोतंत पाळलाय. विराट संख्येनं आपण जमला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. महाराष्ट्रात शेलू तालुकाही कमी नाही हे दाखवून आपण मराठ्यांची एकजूट दाखवली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. ऊन लागतंय का? जर आपण ऊन सहन केलं तर आपले मराठ्यांचे लेकरं सावलीत बसणार आहेत. आपण जर वेदना सहन केल्या तर आपल्या लेकराच्या वेदना सहन होणार नाहीत हे लक्षात असू द्या. जर आपण त्रास भोगला तर आपल्या लेकराला त्रास होणार नाही. यासाठी हा संघर्ष सुरू आहे. मराठ्यांनी ही लढाई 80% जिंकत आणली. ही लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. मायबाप मराठ्यांनो, ते सावध आता राहू नका. आता हीच योग्य वेळ आहे मराठ्यांच्या पोरांना रक्षण मिळवून देण्याची. अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार. आज जिथं जिथं जातोय तिथं तिथं मराठ्यांचा जनसागर उसळतोय. ही सभा नाहीये, ही मराठ्यांच्या पोरांची वेदना आहे. मराठ्यांच्या पोरांना होणारा त्रास आहे. त्यांना नका त्रास देऊ. तेच अरे मीडियावाले बांधवच तुम्हाला दाखवणार आहेत. तुम्ही किती विराट संख्येनं जमला, त्यांना पाठीमागून त्रास नका देऊ. मराठ्यांच्या आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली. ही सभा नाहीये, ही घराघरातल्या मराठ्यांच्या पोराची वेदना आहे. बारीक बारीक लेकरं घेऊन सुद्धा मराठी कार्यक्रमात उभा राहायला लागलेत. सरकारनं किमान त्या लेकराची तरी कदर करावी. इथं काही काम नाही म्हणून मराठा बसला नाही. इथं काय वेळ काढूपणाचा कार्यक्रम नाहीये. 4-4, 5-5 वर्षाचे लेकर हातात घेऊन मराठी कार्यक्रमात आलेत. 70-80 वर्षाचे आजोबा सुद्धा कार्यक्रमात उभा राहिलेत. मिळेल त्या जागेवर मराठा उभा राहतोय. मराठे ना उन्हाची तमा बांगायला लागले, ना पावसाची ना थंडीची. कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठा ताकदीने एकत्र येऊ लागलाय. रात्रीच्या थंडीत सुद्धा मराठा वापस फिरायला तयार नाही. सरकारनं किमान हे तरी समजून घेणं गरजेचं आहे. करोडोच्या संख्येनं मराठे एकत्र आले. ही लाट आता साधी सुधी नाही. तुमच्या नोटीसला घाबरून ही आता लाट वापस फिरत नाही. सरकारने जरा भानावर या. आम्ही धमक्या देत नसतो, करून दाखवत असतो. एकदा तुम्ही प्रयोग केला, पुन्हा प्रयोग करायच्या भानगडीत पडू नका. अंतरवाली सराटीत शांततेत आंदोलन चाललेलं असताना स्वतःच्या मांडीवर छोटे छोटे लेकरा घेऊन माता मावल्या बसल्या होत्या.
लोकशाही मानं जो अधिकार दिलाय त्याने माझ्या आधी त्या मराठा उपोषण सुरू होतं. भारत देशात मराठा उपोषण इतकं शांततेचं आंदोलन दुसरं असू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी आमच्या माता माऊल्या येऊन बसल्या होत्या. सरकारला काय झालं माहित नाही. उपोषणाचा तिसरा दिवस एकाएकीच लाठी हल्ला झाला. माता माऊल्यांच्या डोक्याच्या चिंदड्या चिंदड्या झाल्या. आई मांडीवर लेकरू घेऊन बसलेला 4 महिन्याचा आईचं डोकं फुटलं आणि आईच्या डोक्याचा रक्त लेकराच्या अंगावर पडायला लागला. त्या माता माऊल्यांनी असं काय केलं होतं की तुम्ही इतका भीषण हल्ला केला. आतापर्यंतही त्याचा उत्तर सरकारला देता आला नाही. लोकांचे डोके फुटले, हात मोडले, पायही मोडले, पोरांच्या छातीत गोळ्या घातल्या गेल्या. याच मराठ्यांसाठी त्या पोरांना स्वतःच्या छातीचा कोट करून स्वतःच्या छातीवर गोळ्या झेलल्या. त्या पोरांची काय चूक होती? एक 9 वर्षाची मुलगी, तिच्या पायात गोळी शिरली, इकडच्या बाजूला घुसली आणि तिकडच्या बाजूला गोळी निघाली. त्या लेकराच्या पायातून 1.5 लिटर पेक्षा जास्त पाणी निघालं आणि त्याचे पडसाद राज्यभर उमटले. सरकारनं आता तरी भानावर यावं. नोटिसा देऊन पुन्हा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल. आम्ही मागं नाही हटणार. आम्ही काय चूक केली? कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षणाची मागणी सुरू आहे. 1967च्या आधीपासूनचे पुरावे सापडले. आरक्षणाचं अस्तित्वात नव्हतं. त्या अगोदर पासून मराठा आरक्षणात आहे. मग ते मराठ्यांना का दिलं गेलं नाही? कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मराठ्यांची मागणी नाही. सगळ्यात अगोदर मराठा आरक्षणात आहे, तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. ओबीसी प्रवर्गात जर यायचं असलं, कोणची जात असो किंवा समूह असो, ज्याला ओबीसी आरक्षणात यायचं आहे त्याची जात मागास सिद्ध असायला लागते, तरच येता येतं, नाही तर येता येत नाही. किंवा जी जात ओबीसी आरक्षणात यायची तिच्या शासकीय नोंदी असाव्या लागतात, तरच ओबीसी प्रवर्गात येता येतं, नाही तर येता येत नाही. मराठ्यांनी दोन्ही निकष पूर्ण केले. गायकवाड आयोगानं मराठ्यांना 12-13% मागास सिद्ध केलं, तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या, तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. मग आमचं अशी काय चूक? सगळे निकष पार केलेले असतानाही मराठ्यांना आरक्षण नाही. ज्यांनी निकषच पूर्ण केले नाही त्यांना तुम्ही आरक्षणात घेतलं. आम्ही सगळे निकष पूर्ण केले तरी आम्हाला आरक्षण नाही. आमच्या मराठ्यांचे लेकराची याच्यात काय चूक? आमच्या बाप दाद्यानं
रात्रंदिवस कष्ट करायचे आणि मुलं शिकवायचे. एकदा विचारून बघा, ज्याचं लेकरू 1% ओकलं त्या आई बापाला एकदा विचारून बघा, त्या लेकराचं पूर्ण आयुष्य आणि भविष्य दोन्ही उद्ध्वस्त झालेलं आहे. तुम्हाला नोटिसा द्यायला होतंय काय? त्रास आमचे लेकरं भोगायला लागल्यात. पण तुम्ही एक गोष्ट विसरलात, तुम्हाला ज्या गादीवर बसवलंय तेही मराठ्यांनीच बसवलंय, ते मात्र विसरू नका. मराठ्यांच्या जर डोक्यात आलं, तुम्हाला आयुष्यभर गुलाल मराठे लागू देणार नाहीत. आयुष्यभर आमच्या मुलाच्या हितासाठी, आमचे लेकर मोठे व्हावे यासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. आम्हालाही मर्यादात. मराठ्यांनी तुमचे शब्द पाळले. मुख्यमंत्री साहेबांनी या अगोदर 3 महिने मागितले. बोलू का? थोडा वेळ टाइम आहे का? हळूच बोलल्यावर सगळ्यांनी मुंडके वर केले, पाणी खाली का बघत होत? आरक्षण मिळालं का बघा का मोबाईल? बिताडावर भाताडावर कोण बसला तरी तुम्हाला काय नोंदी निघाल्या काय तुमची? मैदानात यायचं शिका मराठ्यांनी. आता हटायचं नाही. तुमच्या जीवावर लढतोय मी. काय नाही, ते सावलीत धरली हो. लिंबाचे आंब्याचे झाड. अरे तुम मेरे साथ है, मैं कुड़े? मैं भी तुम्हारे साथ है. होने दो आप, जे होएंगे वही होगा. मैं भी साथच है ना. मैं मा घरातच नसतो. मी तर सगळ्यात पुढे. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. फक्त तुमची शक्ती कमी होऊन देऊ नका. या आरक्षणच कसे देत नाही तेच बघतो आता. अरे तो काही नाही करीत, त्याचं टेन्शन ना घेऊ. मी खंबीर आहे त्याला. तुम्ही त्याचं टेन्शनच नका घेऊ. आणि मी त्याच्यावर बोलत बी नाही. आता मी कसल्याचं बी नाव घेत नसतो. माझ्याकडे मंत्रिमंडळात शिष्टमंडळ आलं 5-6 दिवसापूर्वी. आणि ते मला म्हणलं, भाऊ आम्ही त्याला सांगितलं समजून, आता जरांगे पाटला आणि त्यांना बोलणे म्हणलं कॅन्सल. पण तेव का आरक्षणाच्या विरोधात बोलला की वाजूलाच म्हणून समजाय. त्याला सुट्टीच नाही. किसीला फिसीला भेट नसतो आम्ही. अरे इथं एकदा बाण टोकरीला तर 2 पिढ्या बोली ना, तर बोलत नाहीत आपण एकमेकाला. आणि त्या नोटिशीला कोण काय करणार आहे आता? खरं सांगा बरं, तुम्ही नोटिशीला घाबरणार आहेत का हात वर करून? नाही. अरे मग तुम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहत नाहीत. आता सरकारनं आपल्याला या अगोदर वेळ मागितला. बांधवांना तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतोय, कारण हा लढा अंतिम टप्प्यात आहे. आरक्षण समजून घ्या. ज्यांनी ज्यांनी आरक्षण समजून घेतलं ते आरक्षणात गेले आणि नोकऱ्याला सुद्धा लागले. आता तरी सावध व्हा, बेसावध राहू नका. बहाणेबाजी करून आजूबाजूला जाऊ नका. आता एकजूट राहा. अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार. दिलेल्या नोटिशीचा सन्मान करा, पण आरक्षणापासून मागे हटायचं नाही. हे मात्र खरं. कारण अंतरवालीच्या माता मावल्यावर सुद्धा
काही नाही करून गुन्हे. मग महिला घाबरायला तयार नाही. तुम्हाला अंतरवालीचा एक किस्सा सांगतो. महिलांचे डोके फुटले. 40 पेक्षा 50 पेक्षा जास्त टाके त्यांच्या डोक्यात पडले. ज्यावेळेस त्या 4-5 दिवसांनी शुद्धीवर आल्या त्यावेळेस त्यांचा मला फोन आला. म्हणे दादा आता रक्त सांडलंयच, आता नाही माघार घ्यायचे आरक्षण मिळाल्याशिवाय. मग आता इथून पुढे आमच्या हाताने झालंय काय म्हणून तुम्ही आम्हाला नोटीस द्यायला लागलात. काल सरकारला सांगितलंय तुम्ही पुन्हा प्रयोग करू नका, तुम्हाला जड जाईल, तुमच्या नोटीसी वापस घ्या. घेतल्या तर ठीक, नाही तर तिचा सन्मान करा. आपल्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय आपण हटतच नसतो. कोणाला काय करायचं ते करा. आणि याच्यात पोलिसांचा काही दोष नाही. हे 4-2 जण वरून सांगत आहेत, ते खाली करतात. वरचे कोण आहेत ते आपल्याला माहिती आहेत. त्याला उद्या दारात यायचं आपल्या, त्याला आयुष्याचा त्याच्या कपाळाला गुलाल लागून द्यायचा नाही. मराठ्यांनो, आपण बे खानदानी मराठी. तुम्हाला नाव सुद्धा सांगणार मी ते कोण कोण आहेत, पण आत्ता नाही. काय रे टाकेशन टकुऱ्या जाऊन तिकडे दे. प्रत्येक गावात गेले की येत वर. ते बी मला सध्या लांबूनच बघत आहेत बरं का. मला वाटलं तिकडूनच आलं का अजून कोणी. तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो. या अगोदर आपण सरकारला 3 महिने वेळ दिला. महसूलचे मुख्य सचिव नितीन करीर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत झाली. त्यावेळेस काय नाही झालं. पुन्हा सरकारचं मुख्यमंत्र्यांच्या आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शिष्टमंडळ आलं. 30 दिवसाचा वेळ मागितला. मराठ्यांनी 40 दिवसाचा दिला. पुन्हा आले, पुन्हा बोलले. जर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं तर आधार लागतो. आधाराशिवाय कायदा पारित करता येत नाही. मग पुन्हा समिती नेमली. समितीचं काम सुरू झालं आणि त्या समितीला 54 लाख नोंदी मिळाल्या. मराठा आरक्षणात असलेल्या 54 लाख. मग आता अडचण काय. तुम्हाला पुन्हा 2 महिन्याचा वेळ दिला. 24 डिसेंबर पर्यंत या नोंदीचा आधार येऊन अहवाल तर आपण स्वीकारलाय. प्रथमही स्वीकारला, दुसराही स्वीकारला. तुम्हाला कायदा पारित करायला अडचण काय. मायबाप मराठ्यांनो, याच नोंदी 70 वर्षापूर्वी मराठ्यांना दिल्या असत्या आणि याच माध्यमातून आरक्षण दिलं असतं तर आज मराठा ही जात जगाच्या पाठीवर प्रगत म्हणून नंबर 1 ला राहिली असती. जाणून बुजून आरक्षण दिलं नाही. नोंदी असून यांच्या बुळाखाली यांनी लपून ठेवल्या आणि आता आम्हाला कसल्या नोटिसा देत आहे. आणि नोटिसा द्यायला झालं काय. आपण कुठं जायचं म्हणलो का हो? मग नोटिसा कस काय दिल्या. पण आपण म्हणलो नाही ना, आपण डिक्लेअर केलं कुठं जायचं म्हणून. मग तुम्ही नोटिसा दिल्याच कस काय. आता आम्हाला आधी याच उत्तर पाहिजे. आम्ही कुठं जायचं म्हणलो नाही, जाणार बी नाही, घोषणा बी झाली नाही, तरी तुम्ही नोटिसा कस काय दिल्या. आता सरकारला हे माहित नाही. मी या शेलू नगरीतून सरकारला सांगतो, तुम्ही नोटिसा दिल्या पण त्याचं काय झालं तुम्हाला काहीच माहित नाही. तुम्हाला कोणी सांगत नाही, आम्हाला सांगत. ज्याला नोटीस दिली का तेव्हा म्हणायला लागला मी आध्यात नाही मध्यात नाही, तरी मला नोटीस दिली ना, आता मला जायचंच. आता आणखी नाही सांगतो, तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही. आणखी नाही 2 दिवस तुमच्या हातात आले.
तुम्ही हा मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्यानं घ्या. याच्या तोडगा काढायचा प्रयत्न करा. तुम्ही मराठ्यांना खवळून घेऊ नका, कारण हे सुद्धा तुमचेच आहेत. यांनीच तुम्हाला त्या गादीवर बसवलं. तुम्ही जाणून बुजून मराठ्यांना वाकडे वाटेला जाऊ देऊ नका. आमची तुम्हाला विनंती आहे, आणखी संधी तुमच्या हातातून गेलेली नाही. विनाकारण नोटिसा दिल्यामुळं मराठे आता जास्तच जायचं म्हणाले. कुठं जायचं मला नाही माहित बरं, कारण आपण काय म्हणलेलं नाही, कारण आणखीन ठरलंच नाही. अरे बाबा जायचं नाही, पण काय अडचण आहे बाबा. समजा आम्हाला जायचंच नाही पण जायचं ठरलं, काय अडचण आहे बाबा. आम्हाला मुंबई बघायचं नाही का आम्ही, म्हणजे सगळे दुनिया बघती. आम्ही बघितलं काय, मग काय झालं. तुमचे रोड कसले आहेत आम्हाला बघायचे. तुम्हाला अडचण काय, मुंबई आमची नाही का, आम्ही महाराष्ट्राचे नाही का, मग देता का. आम्हाला सरळ सांगा तुम्ही, तुम्ही इथले नाहीत, आम्ही जातो आसामला राहायला, काय करावं. मुंबईला यायला अडचण का. इमान कसं उडत बुवा, बघू दे ना आम्हाला. ते शेअर मार्केटचा बैल कसला घे काय, काही अडचण आहे का तुम्हाला. तुम्ही सगळे दुनिया बघा, आता बिस्किट कसे बनवतात काय बघून द्या आम्हाला. जर जाऊन हिरो हिरोईन कशा असते तिथं, कसले बंगले काय तुम्हाला बघायला जमत ना. आम्हाला का आमचे डोळे मोडत आहेत का, आमचे डोळे गेले. बघून दे ना आम्हाला कसलं असतंय ते, काय असतंय. मंत्री कंच्या बंगल्यात राहतो कसा झोपतो, आमदाराच्या खोल्या कसल्या घ्या. लोक म्हणतात मंत्रालय लय भारी. बघून दे, लांबून बघू दे बाबा डुकून, आम्हाला नको जवळ येऊन देऊ. काय अडचण आहे का, आम्ही काही केलं का. आमचं जायचं ठरलं नाही, आम्ही काही केलं नाही तरच तुम्ही नोटिसा द्यायला. मराठ्यांनो, इथून तुमच्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना माझी आज विनंती आहे. लेकरांना नोटिसा दिल्यात, त्या आपण घेतल्या सुद्धा, पण तुम्हाला एक काम मिळाली जबाबदारी आहे. जर महाराष्ट्रातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या पोराला जर त्रास झाला तर शांततेत पण सगळेजण त्या लेकरांच्या पाठीशी उभा राहा. सगळे जर पोराला अटक केलं तर सगळे त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसा. लाखाच्या संख्येत करायचं तर आम्हाला सगळ्यालाच अटक करा म्हणा, आम्ही तयार आहेत. तुम्हाला लयच खुमखुमी अटक करायची. एका पोराला जरी मध्ये नेलं, एका नाही घरी थांबू नका. सगळेचे सगळे शांततेत जाऊन बसा. एका नाही मागं राहायचं नाही. सरकारने जर आता खेटायचं ठरवलंय तर खेटूयात, पण शांततेत. आपला शब्द पाळा, शांततेत मांड्या घालून जाऊन बसा. तुम्हाला जेवायला त्यांनाच घालावं लागणार. हो द्या मग, आता कच्चून तिथंच खायचं काय घरी. ते आपल्या एखाद्या पोराला नेलं खुशाल चौकून त्या पोलीस स्टेशनच्या बाजूला जाऊन बसायचं आणि लाखानेच जायचं, 2-4 जणांनी जायचं. आणि गेल्या गेल्या मला भूक लागली, कारण त्यांना काय उपाशी मरून देता येत नाही. नाही तर पुऱ्याला मध्ये टाक म्हणे जात. 5 रुपयाला वडापाव धरला तरी गुन्हा 1 लाखाला. जाऊन द्या, काय करता मग आता. आपल्याला काय करायचं. अरे खाऊ तर घाला लागेल ना का मारायचं उपाशी. पोलिसांनी नोटीस दिली की सन्मान करायचं आणि त्यांना सांगायचं साहेब आम्ही पुरच येणार आहेत बरं का, पण चटाई नका टाकीनात पण खायला लागणार. पाणी ते तेवढं दिलं की बस झालं. खुशाल झोपाय तिथं, ताणच नाही घ्यायचा. करतान का नाही. शांततेत पण तेव्हा बी शब्द द्या. शांततेत ना. आरक्षणच कसं देत नाही बघतोच मी बियांच्याकडे. एखाद्याचं जर वाहन आडिलं, सगळ्याच वाहन तिकडे घेऊन जायचे, तिथंच बसायचं. वाहनाला डिझेल तुम्ही टाका म्हणायचं, ड्रायव्हर पळून गेला म्हणायचं ड्रायव्हर तुम्ही द्या आता. ते 200 रुपये खुटी मागवते ती तुम्ही द्या आता. तुम्ही जाणलं म्हणायचं काय मग. फक्त त्यांना सहकार्य करायचं, कारण त्यांचा दोष नाही. ते वरचे जरा थांबा, जरा त्यांना नीट करू. हे वरचे हळूच फोन करते, बघा बरं तेवढं बघा. हे जर आग्या मग खवळलं ना आणि एकदा जर डांबरेन चाला लागलं ना, तुम्हाला नुसता धुराळा सुद्धा सहन नाही व्हायचा यांचा.
काय करणार आम्ही दुसरं? आम्ही जर कायद्याच्या मार्गाने आरक्षण मागत असलो आणि तुम्ही देणार नसाल, त्या बदल्यात जर तुम्ही आम्हाला नोटीस देणार असाल, तर आमच्या पोरांनी जगायचं कसं? कशासाठी पोरं शिकवले आम्ही? प्रत्येक आई बापाला वाटतंय माझ्या वाट्याला जे काबाड कष्ट आलं ते माझ्या लेकराच्या वाट्याला नाही आलं पाहिजे, नाही आलं पाहिजे. लेकरही मोठे झाले पाहिजे. प्रत्येक आई बापाचं स्वप्न आहे माझ्या लेकराच्या अंगावर वरती चढली पाहिजे, माझाही लेकरू अधिकारी झालं पाहिजे. माय बापानं रात्रंदिवस कष्ट करायचे आणि पोरं शिकवायचे. या आरक्षणानं मराठ्यांचा घात केला आणि पोरं नोकऱ्यापासून वंचित राहू लागले. दोघांच्याही स्वप्नाची राख रांगोळी झाली. बापाच्या वाट्याचं कष्टही कमी नाही झालं. डोक्यावरती कर्ज होऊन बसलं आणि लेकरही सुशिक्षित बेकार म्हणून समोर हिंडायला लागले. काय करायचं त्याला सुचत नाही. पोरं आत्महत्या करायला लागले. 200 पेक्षा जास्त बलिदान या मराठा आरक्षणासाठी गेलेत. त्या बलिदान गेलेल्या बांधवांचं स्वप्न सुद्धा आपल्याला आज पूर्ण करायचं लक्षात असू द्या. मराठ्यांच्या पोरानं काय चूक केली? समानता कोणाला शिकवता? तुम्हाला बाकीकडे समानता पाहिजे, आरक्षणात का नको? मराठे जर ओबीसी आरक्षणात आहेत तर त्यांना घ्यावाच लागणार आहे. आणि मराठ्यांनो तुम्हाला जाहीर सांगतो, देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. कोणीच. मराठ्यांनी फक्त आता सावध राहा, एकजूट ठेवा, एकजूट फुटू देऊ नका. लढा अंतिम टप्प्यात आलाय. आणखीनही सरकारच्या हातात 2 दिवस आहेत. सरकारनं हे आंदोलन गांभीर्याने घ्यावं. पाठीमागे एक प्रयोग केला, तो पुन्हा करण्याचं स्वप्न पाहू नका. तुम्हाला जड जाईल हे तुम्हाला जाहीरपणानं विनंतीपूर्वक सांगतो. तोडगा काढायच्या भानगडीत या, आता बाकीच्या भानगडीत पडू नका. ही सरकारला जाहीर विनंती. नसता 23ला पुढच्या आंदोलनाची घोषणा आम्ही करणार आहे, त्यात काय दोमत नाही. जाहीर सांगणार आहे. मराठ्यांना आरक्षण असताना देत नाहीत. मराठ्यांनी नेमकं करायचं काय? कालच्या मंत्रिमंडळाचे जे शिष्टमंडळ आलं होतं त्याच्यात काय झालं तुम्हाला सांगतो आणि मग थांबतो, कारण आता ऊन लागायला लागलं. नाही तुम्हाला काय होतंय? मग कार्यक्रम होईल ना. दिवसभर बोला. वा वा, मग तर कामच झालं म्हणायचं. मग काल मंत्रिमंडळाचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी शिष्टमंडळ पाठवलं. याच्या अगोदर त्यांनी 4 शब्द लिहून घेतले होते. आपलं एवढंच म्हणणं आहे, उपोषण ज्या 4 शब्दावरती सुटलं ते शब्द तुमचे, ते तुम्हीच घ्या, आम्ही दिलेले नाही. तर ते मला सांगते, त्याच्यात एक शब्द असा आहे, ज्याची नोंद मिळाली त्याचा 1967 पासूनचा सगळा परिवाराला त्याचा लाभ द्यायचा. दुसरं, रक्ताचे सोयरे त्याच्यात घ्यायचे, त्याचा लाभ द्यायचा, त्याच नोंदीवर. उपोषण सोडताना हा म्हणले ना. आता काय म्हणतात माहिती तुम्हाला? सोयरे म्हणजे काय म्हणलं, आता तुम्हीच सांगा, मला नाही कळत. ते म्हणते सोयरा म्हणजे ज्याची नोंद मिळाली का, समजा आता माझ्यावरच सांगतो, मही मिळाली, मा चुलतात मा सोयरा. काय एडपटपणा लावला आणि काय नाही.
मला तर काय बोलावं कळा ना त्यांच्या पुढे. म्हणलं तुमचं मग काय जमायचं नाही भाऊ, तुम्ही जा आता जाऊ. चुलता स्वायरा होऊ शकतो का? पुतण्या नाही. मग स्वायरा शब्द काय घातला? अयो ते म्हणतात मग ते तसं आहे का? म्हणलं मग कसं असतं? कसं असतं मग? ते म्हणतात त्याने अज्ञानात शब्द घातला. ते काय बारकोल लेकरच अज्ञानात शब्द घ्यायला? सगळं राज्य चालवते 6 मंत्री, पुरं राज्य चालवते. सचिव, जज, आयोगाचे अध्यक्ष 2 जे कायदाच बनवतात, ज्यांना कायद्याचा त्यांचा इतका अभ्यास कोणालाच नाही, ती काही कायद्याचे अभ्यासक, काही तज्ञ आणि काही अधिकारी. इतका लावा जमा डेंजर. आणि ते म्हणतात त्यांच्या लक्षात नाही आलं. एका शब्दावर 1 घंटा चर्चा झालेली, एका शब्दावर. आणि शब्द आहे 4 म्हणजे 4 घंटे. तुम्हाला एवढीच विनंती या शेलूमधून सरकारला, बहाणेबाजी करू नका. तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे, तुम्ही नाही दिलं ते मात्र आम्ही घेणार आहे. तुमचा रस्ता तुम्हाला मोकळा ना आमचा आम्हाला. तुमच्या हातात आणखी 2 दिवस आहे. 2 दिवसात निर्णय काढा. तुम्हाला विनंती आहे, जाता जाता तुम्हाला एक विनंती करतो, एकजूट फुटून देऊ नका. इथं ना तुमचा फायदा आहे ना माझा. घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा इथं फायदा आहे. तुमचे लेकरं मोठे होणार आहेत, तुमच्या लेकराला न्याय मिळणार आहे. मागे हटू नका. आंदोलन फक्त शांततेत करा. कधी काळी जर या शेलू परिसरात आंदोलन करायची वेळ आली तर 20 किलोमीटरवर मराठ्यांना उभं राहायला जागा नाही राहिली पाहिजे. एवढ्या ताकदीने एकत्र या. आंदोलन शांततेत करा. गावाची गावं पिंजून करा. महिलांनी महिलाची जागृती करा. पुरुषांनी पुरुषाची करा. एवढ्या वेळेस तुमच्या लेकराच्या पदरात ही आरक्षण देऊन आयुष्याची त्याला भाकरी द्या, एवढीच विनंती आहे तुमच्या पायाच्या चरणी. त्या लेकराला आता वेगळं सोडू नका. मराठ्यांच्या पोराला आरक्षणामुळे त्रास होता कामा नये. ही एकजूट आता वायाला नाही जाऊ द्यायची. अशी संधी पुन्हा नाही येणार. या संधीचं सोनं करा. मतभेद सोडून द्या आणि महिलांनी महिलांची जागृती करा. पुरुषांनी पुरुषाची करा. मावशी हो, तुम्हाला एक काम सांगतो. तुम्हाला आवाज येतो का? माझी भाषा कळती का? त्यांना कळतच नाही. त्यांना जर माझ्या शब्द नाही कळाला ना, ते काय करते माहिती आहे तुम्हाला? अधिकाऱ्याला विचारते त्याचा अर्थ काय होतो रे. अधिकाऱ्याला नाही कळलं ते मला फोन लावतोय, पण त्याचा अर्थ काय होतो मला नाही जाऊन तिकडे. मावशी तुम्हाला एक काम सांगतो. उद्या रोज महिलांनी महिलाची जागृती करायची. लाजायचंच नाही. काय महिला म्हणतात आम्हाला लाज वाटते. मला सांगा, आपण शेतात काम करतो की नाही रात्रंदिवस? लाजत होत का? लाजलो तर आपले लेकरं मोठे नाही होणार. या आरक्षणातून सुद्धा तुमचे लेकरं मोठे होणार आहेत, त्याच्यात काय लाज. पण काय महिला म्हणतात आम्हाला लाज वाटते. वाटून दे. काय करते मग? आता करतो आम्ही काय. पण मग एक प्रश्नाचं उत्तर दी. तो हा धीर निवडणुकीला उभा राहिल्यावर मग कसं गल्ली गल्ली पॉम्पलेट घेऊन पळती? पतंग हानेव, नारळ बराबर हान बाया, कबशी सरशीन बर का. मग कसं सांगती? मग तो हा धीर मोठा होतो, तो कोणत्या तरी साहेबाचा असतो, तो साहेब मोठा होतो. तुमचे उस तोडायला पाठायचे का? आपल्या लेकरांना न्याय कोण देणार? आपली लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे आणि ती जिंकायची सुद्धा आपल्याला. 75 वर्षात जे पक्ष झाले त्या पक्षातले सगळे नेते मोठं करण्याचं काम माझ्या बापजात्या मराठ्यांनी आयुष्यभर केलं. आयुष्यभर यांचे पॉम्पलेट चिटकिले. आपल्या आजोबा पंजोबाला वाटायचं कधी काळी जर गरज पडली
तर हा माझ्या मुलाच्या मदतीला येईल, म्हणून मराठ्यांनी त्याला आपलं म्हणून मोठं केलं. आज मराठ्यांच्या पोराला मदतीची गरज आहे. एकही नेता मराठ्यांच्या लेकराच्या बाजूला उभा राहायला तयार नाही. मग आपल्या पाठीशी कोण? आपल्या लेकरांना कोण पाठबळ देणार? यांचे लेकर आपण मोठे केले, आपल्यासाठी कोणी नाही. सावध व्हा. मराठ्यांनी मागं वळून बघितलं, पाठीशी कोणीच नाही. समोर बघितलं तर ज्याला मोठं केलं तोच म्हणतो आम्ही तुम्हाला आरक्षण नाही मिळू देणार. आता तरी सावध व्हा. अशी संधी पुन्हा नाही येणार. सरकार आरक्षणावर काम करताय. आणखीन अशी आहे, 2 दिवसात सरकार मार्ग काढल. तुमची अशी एकजूट राहू द्या. जितके आज विराट संख्येनं जमलात अशीच एकजूट राहू द्या. जाता जाता तुमच्या पायाला हात लावून सांगतो, आता मागे सरकू नका. आंदोलन शांततेत करा. महाराष्ट्रातल्या लेकरांच्या पदरात आरक्षण टाकायचंय. एवढ्या वेळेस हे पुण्याचं दान एकदा लेकराच्या पदरात टाकू लागा. मग तुम्हाला जे करायचं ते करा. अगोदर आपले पोरं, मगच बाकीचं. जातीपेक्षा मोठ्या नेत्याला मानू नका. जात संकटात सापडली, पोरही संकटात सापडल्यात. बाणावर या. आपल्या लेकरापेक्षा आपल्याला मोठं कोणी नाही. ते लेकर मोठे करायचे आहेत. आई बापानं केलेल्या कष्टाचा चीज करायचंय. आई बापाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झालाय या शिक्षणामुळेच. त्यामुळे लेकरं मोठं होणं गरजेचं आहे. तुमच्याच बळावर मी तिथं माझी जीवाची बाजी लावून बसतोय. मला तुमची मायबापावर साथीची गरज आहे. तुमचं पाठबळ मला पाहिजे. तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे. तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजेत. मी मरायला भेट नाही. सरकारनं मला शत्रू मानायला सुरुवात केलाय. मी त्यांना भेटलंय. मी काय चूक केली? मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचे प्रश्न मांडले. तुम्ही मला शत्रू मानत असाल, मी तुम्हाला भेट बी नाही, मोदीत सुद्धा नाही. माझी काय चूक? मी गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या वेदना मांडल्या. हक्काचं आरक्षण मागितलं. 1% पोरं हुकले तर घरी रडत यायला लागले. आमच्या पोरांना केंद्रीय कॉलेज मिळत नाहीत. टक्केवारी असतानाही त्याला नोकरी मिळत नाही. उच्च हे आम्हाला आमचा हक्क आहे. हे दिलं पाहिजे. ही मी मागणी केली म्हणून तुम्ही मला शत्रू मानायला लागलात. मी या मराठ्यांच्या पोरासाठी आणि या मराठा जातीसाठी माग सरकणार बी नाही आणि मरायला भेटणार सुद्धा नाही. कारण मी माझं जीवन या समाजाला अर्पण केलंय. मी आजही 4 महिने झाले माझ्या घराच्या उंबऱ्याला शिवलं सुद्धा नाही आणि आरक्षण मिळेपर्यंत शिवणार सुद्धा नाही. मी जर एकदा शब्द दिला तर मी तो मोडत नाही. मी माझ्या समाजाला मायबाप मानलाय. आमचं नातं मायलेकराचं झालं आणि मायबापाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. मी शेवटच्या क्षणापर्यंत मागं नाही सरकणार. आता हा शेवटचा लढा आहे. हे पोरांसाठी जिंकायचा आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय, माझं कुटुंब हा माझा मराठा समाज आहे. मी परिवाराच्याला मानलाय. माझ्या बापाला सुद्धा सांगताना सांगितलंय, तुम्हाला 4 पोरं आहेत.
जर एक मेला तर 3 वर समाधान माना, रडायचं सुद्धा नाही, समाजासाठी मरायची सुद्धा तयारी ठेवली. आता मागं नाही हटायचं. ही लढाई आपल्याला आता जिंकायची. म्हणून तुम्हाला सांगतोय, एकजूट फुटू देऊ नका, राजकारण्यांचं ऐकू नका. हे आपल्यात फूट पाडायचा प्रयत्न करतील त्यांच्या राजकीय फायद्यासाठी, पण तुमच्या लेकराचा मग वाटोळं होईल. आता पोरांचं वाटोळं नाही होऊ द्यायचं. म्हणून मला तुमच्या पाठबळाची गरज आहे, तुमच्या आशीर्वादाची सुद्धा गरज आहे. तुम्ही मला खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे. तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्या जीवावर तिथं जीवाची बाजी लावून बसतोय. कारण मला डॉक्टरने सांगितलंय तुम्ही आराम करा. मी नाही करत. मला माहिती आहे या वेळेला जर आराम केला तर आरक्षणाचा विजयाचा क्षण जवळ आलाय. जर आपण आराम केला तर मराठ्यांच्या पोराचं वाटोळं झालंच म्हणून समजा. म्हणून मी माझ्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाही. पहिलं 17 दिवसाचं उपोषण झालंय, नंतर 9 दिवसाचं झालंय. माय बापा माझं शरीर मला साथ नाही देत. आता माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती माझे काय हाल होते, तरी मी माझ्या जीवाची पर्वा नाही करत. मी तुमच्याच बळावर तिथं जीवाची बाजी लावून बसतोय. तुम्हाला शब्द देतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा एक इंचही मागे सरकणार नाही. हा शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. कोणी म्हणू नका. आता मीडियाच्या बांधवांना विनंती, हे मराठ्यांचं जमलेलं विराट रूप सरकारला दाखवा. सगळ्यांनी हात वर करून, कानाकोपऱ्यातल्या सगळ्यांनी हात वर करून एकजूट दाखवा. मीडियाच्या बांधवांना विनंती, हे विराट वादळ सरकारला दाखवा. आलं शांतपण तर ठीक, नाहीतर शांततेत आम्ही लढायला सज्ज. आता लागलीच राष्ट्रगीताला सुरुवात होणार आहे. सगळ्याला विनंती आहे, आपण आपापल्या जागेवर उभा राहा. आपल्या सेलू तालुक्याच्या वतीनं दादासाहेब गाडेकर यांनी मनोज जरांगे पाटलांना राष्ट्रगीत सुरू करणे सुरू कर. मनोज दादांना कुणबी साहित्य देताना रायपूर ग्रामस्थ आम्ही कुणबीच आहोत. तुकोबाराय सुद्धा आम्ही कुणबी आहोत. वारकरी संप्रदायाने सुद्धा मान्य केलं की मराठी कुणबी आहे. प्रॉब्लम दे रहा है सिंगल का अपना, फिर कैसी फ्रीक्वेंसी मैच होंगी? वहाँ तो अपना अकेले का था माइक.
ना, फिर कैसी फ्रीक्वेंसी मैच होंगी? आज अपना अकेले का था माइक नहीं गेला, मधी मधी सोडतंय. आज अपना अकेले का था